ठीक आहे. MS सेट 2026 चा पेपर आहे हा. महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा पेपर 1. आपल्याला सेट प्रॅक्टिस पेपर सराव पेपर आपल्याला आजचा या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. एकूण प्रश्न आहे 50. प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स आहेत? तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात आणि 50 मार्काचे 50 क्वेश्चनचे मार्क्स होतात. इथे 100 मार्काचा पेपर असतो. वेळ असतो इथे 1 तास. प्रश्नाचे स्वरूप हे बहुपर्यायी असतात आणि खाली म्हणजे इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन असते ते तुम्ही वाचून घेऊन परीक्षेला सुरुवात करेपर्यंत इंस्ट्रक्शन जे ते वाचून घ्यायचे. बघा यामध्ये पहिली सर्व प्रश्न बहुपर्यायी आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिले आहे. यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. दोन्हीमध्ये इंग्लिशमध्ये पण दिलेले आहे मराठीमध्ये. तर दोन्ही याच्यामध्ये वाचून घ्यायचे. एक जे भाषा तुम्हाला समजते त्यामधून तुम्हाला इंस्ट्रक्शन वाचून घ्यायचे. दुसरं आहे सर्व प्रश्न सोडणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाला समान गुण आहे. त्यानंतर चुकीच्या उत्तरासाठी कोणतीही नकारात्मक गुण पद्धती नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही यामध्ये. आणि उत्तरपत्रिकेवर उत्तर काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने तुम्हाला वर्तुळ जे आहे ते पूर्ण करायचे. जे आधीचे विद्यार्थी म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे त्यांना माहिती आहे, पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी सराव पेपरच्या माध्यमातून माहिती करून घ्या. म्हणजे वेळेवर परीक्षेच्या वेळेवर कसा गोंधळ किंवा तुमच्या उत्तरपत्रिकेवर खोडताड झाली नाही पाहिजे. त्यामुळे आधीच सराव असलेला बरं. तर चला आता सुरुवात करूया आपण वेळ न घालवता पहिल्या प्रश्नापासून. ओके, पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये हा भाग कोणत्या कलमात समाविष्ट आहे? पर्याय ए कलम 40, बी कलम 48A, सी कलम 51A, डी कलम 52. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी कलम 51A. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिली आहेत. ती 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, निसर्ग चिकित्सा पद्धती सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाली? पर्याय हे भारत, बी जर्मनी, सी अमेरिका, डी फ्रान्स. तर या चारही पर्यायांपैकी हा पर्याय जे आहे ते विसंगत आहे मित्रांनो. आधुनिक जे आहे तर आधुनिक निसर्ग चिकित्सक पद्धती जे आहे ते सुरुवातीला ज्या जर्मनी आहे, युरोप आहे, नंतर अमेरिका आहे, ते यांचा संबंध आहे. त्यामुळे सर्वप्रथम कोणत्या देशात झाली असं सांगता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न आपण पुढे ढकलून तिसरा नंबर घेऊया. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले अंतराळ निरीक्षण उपग्रह जे आहे तर ते कोणता आहे? पर्याय आहे IRS 1A, बी आहे भास्करा 1, सी आहे आर्यभट्ट आणि डी आहे मोहिनी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी आर्यभट्ट. आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता. त्याचे प्रक्षेपण 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत प्रक्षेपण वाहनाद्वारे करण्यात आले, म्हणजे रशियामध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, खालीलपैकी शांतता निकेतनची स्थापना कोणी केली? पर्याय हे महात्मा गांधी, बी रवींद्रनाथ टागोर, सी बाळ गंगाधर टिळक, डी स्वामी विवेकानंद. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी रवींद्रनाथ टागोर यांनी शांतनिकेतनची स्थापना केलेली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी शांतनिकेतनला शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित केले. पुढे त्याच्याशी संबंधित संस्थेचे रूपांतर विश्वभारतीमध्ये झाले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता वायू वातावरणातील प्रमाणाने सर्वाधिक आहे? पर्याय हे ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी हायड्रोजन. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी नायट्रोजन. पृथ्वीच्या वातावरणात सुमारे 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे आणि उर्वरित जे आहे ते इतर वायू आहे किंवा जे इतर वायू असतात ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, स्मार्ट सिटी मिशन ही भारत सरकारची योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय आहे 2014, बी 2015, सी 2016 आणि डी आहे 2017. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी 2015 या वर्षी स्मार्ट सिटीज मिशनची सुरुवात भारत सरकारने 2015 मध्ये जे आहे तर ते केली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते धातू द्रव रूपात असतात? पर्याय सोडियम, बी लोह, सी पारा, डी तांबे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी पारा. काय आहे पारा? सामान्य तापमानाला पारा मर्क्युरी द्रव अवस्थेत आढळणारा हा धातू आहे, ते लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? पर्याय हे मुंबई, बी नवी दिल्ली, सी कोलकाता, डी चेन्नई. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मुंबई या शहरामध्ये आहे. आरबीआयचे केंद्रीय कार्यालय मुंबई येथे आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, जपानची मुद्रा कोणती आहे? पर्याय आहे युआन, बी एन,
सी आहे वॉन, डी आहे दिनार. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी, एन आहे. जपानची जी मुद्रा काय आहे एन. जपान देशाचे चलन एन आहे, जपानी चलन. कशा पद्धतीचे असा वाय आहे आणि अशा दोन काड्या, अशा पद्धतीचं एन चलन आहे. कशाचं? जपानचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते भारतीय राज्य पूर्वला बांगलादेशी सीमा सामायिक करत नाही? खालीलपैकी कोणते भारतीय राज्य पूर्वला बांगलादेशी सीमा सामायिक करत नाही? पर्याय आहे ए त्रिपुरा, बी मेघालय, सी मिझोराम, डी आहे आसाम. तर या चारही पर्याय बघा मित्रांनो, दिलेले जे त्रिपुरा आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, आसाम आहे, ही चारही राज्ये बांगलादेशाशी आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक करतात. त्यामुळे या प्रश्नाला एकच पर्याय योग्य उत्तर नाही. तर पुढचा प्रश्न आपण पाहून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. असे प्रश्न परीक्षेला येतात कधी कधी, तर त्यामुळे जे तुम्हाला वाटते ते क्लिक करून द्यायचं. पण जर आयोगाकडून चुकीचा प्रश्न जर अशा पद्धतीनं या पर्याय टाकला असेल तर तुम्हाला सरसकट मार्क त्याचे मिळत असतात. तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार शालेय शिक्षणाचा पाया कोणत्या स्तरापासून सुरू होतो? पर्याय ए इयत्ता 1, बी आहे इयत्ता 3, सी इयत्ता 4, डी इयत्ता 6. या चारही पर्यायांपैकी बघा मित्रांनो, एनईपी 2020 मध्ये 5 प्लस 3 प्लस 3 प्लस 4 अशी रचना आहे. पहिल्या 5 वर्षाच्या फाउंडेशनल स्टेजमध्ये 3 वर्ष अंगणवाडी आणि पूर्व प्राथमिक प्लस इयत्ता 1 आणि 2 यांचा समावेश होतो. त्यामुळे इयत्ता 1 हे पूर्णपणे अचूक उत्तर नाही आहे. तर तरी ठीक आहे, हे जे आपण सांगू शकतो पण अचूक उत्तर नाही आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 12वा प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेतील कलम 21A कोणत्या विषयाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 12, भारताच्या राज्यघटनेतील कलम 21A कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय आहे समता अधिकार, बी शिक्षणाचा अधिकार, सी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, डी आहे शोषणाविरुद्ध अधिकार. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, शिक्षणाचा अधिकार. कलम 21A नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. कोणत्या कलमामध्ये? 21A मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आता आपण 13वा, संशोधन प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता असतो? ऑप्शन आहे ए गृहीतकाची चाचणी, बी साहित्य सर्वेक्षण, सी समस्या निवड, डी निष्कर्ष लेखन. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, समस्या निवड. संशोधनामध्ये प्रथम संशोधनाची समस्या निश्चित केली जाते. त्यानंतर उद्दिष्टे, गृहीतके, पद्धती, माहिती संकलन इत्यादी टप्पे पुढे येत असतात. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, संशोधनातील चल व्हेरिएबल यांचे प्रकार कोणते? पर्याय 2, बी 3, सी 4, डी 5. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर याच्यामधून दिसत नाहीये. चारही पर्याय बघा मित्रांनो, संशोधनाच्या संदर्भानुसार चलांचे अनेक प्रकार सांगितले जातात. स्वतंत्र चल आहे, अवलंबी चल आहे, नियंत्रित चल आहे, मध्यस्थ चल आहे. त्यामुळे फक्त 2, 3, 4, 5 असा प्रश्न संदर्भाशिवाय हा योग्य नाही. हा प्रश्न जे अशा पद्धतीने विचारलेला जे हा चुकीचा आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा आता 15वा, खालीलपैकी कोणते सर्वेक्षणासाठी सर्वाधिक योग्य साधन मानले जाते? पर्याय ए प्रश्नावली, बी मुलाखत, सी निरीक्षण, डी आहे वरील सर्व. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. सर्वेक्षणाच्या उद्देशानुसार प्रश्नावली, त्यानंतर मुलाखत आणि निरीक्षण जे आहेत यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पाहूया. कम्युनिकेशन या शब्दाचा उगम कोणत्या लॅटिन शब्दापासून झालेला आहे? पर्याय आहे कम्युनिस्ट, बी आहे कम्युनिको, सी आहे कम्युनिकेअर आणि डी आहे कम्युनिटीज. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, कम्युनिकेअर. या शब्दापासून हा कम्युनिकेशन शब्द तयार झालाय. कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन कम्युनिकेअर या शब्दाशी संबंधित आहे. त्याचा अर्थ माहिती किंवा विचार सामायिक करणे असा होतो. प्रश्न 17, खालीलपैकी कोणता संवादाचा मूलभूत घटक नाही? पर्याय प्रेषक, बी संदेश, सी माध्यम, डी वातावरण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, वातावरण. संवादाच्या प्रमुख घटकांमध्ये प्रेषक, संदेश आणि माध्यम जे आहे, माध्यम प्राप्तकर्ता आणि अभिप्राय यांचा समावेश होतो.
वातावरण हे संवादावर परिणाम करू शकते, परंतु मूलभूत घटक म्हणून सामान्यतः घेतले जात नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता अमौखिक संवादाचा घटक आहे? पर्यायी भाषा, बी शब्द, सी हावभाव, डी वाक्यरचना. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी हावभाव. हावभाव, चेहऱ्यावरील भाव, देहबोली, डोळ्यांचा संपर्क इत्यादी अशाब्दिक संवादाचे घटक आहेत. त्यानंतर प्रश्न 19. खालीलपैकी कोणता आलेख डाटा इंटरप्रिटेशन साठी सर्वाधिक उपयोगी आहे? काय खालील कोणता घटक जे आहे डाटा इंटरप्रिटेशन साठी सर्वाधिक उपयोगी आहे? ऑप्शन आहे बाय चार्ट, पाय चार्ट, बी आहे बार ग्राफ, सी आहे हिस्टोग्राम आणि डी आहे वरील सर्व. तर या चारही पर्यंत या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे डी. म्हणजे बघा पाय चार्ट, बार ग्राफ आणि हिस्टोग्राम जे आहे हे वरील सर्व जे आहेत हे आलेख डाटा इंटरप्रिटेशन साठी सर्वात महत्वाचे आणि उपयोगी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता 20 पाहूया. 2021 सालच्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर अंदाजे किती टक्के आहे? पर्याय हे 72.4%, बी आहे 77.7%, सी 84.7%, डी आहे 91.2%. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्न त्रुटीपूर्ण दिलेला आहे. 2021 सालच्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर अंदाजे किती टक्के आहे? मित्रांनो 2021 पर्यंत तर जनगणना आपली झालीच नव्हती. प्रश्न त्रुटीपूर्ण आहे. भारताची नियमित 2021 जनगणना प्रत्यक्षात पार पडलेली नव्हती, त्यामुळे 2021च्या जनगणनेनुसार असा प्रश्न चुकीच्या पद्धतीने तयार झालेला आहे. हा प्रश्न आपण नेक्स्ट घेऊया. ओके ठीक आहे. जर 2011 जर टाकलं असतं तर आपण विचार करून प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, पण इथं 2021 टाकलेलं आहे आणि आता सध्या जे आहे 2026 मध्ये जनगणना आपली करणं चालू आहे. तर नेक्स्ट प्रश्न पाहू आपण 21वा. असे प्रश्न ज्या कधी कधी येऊ शकतात आपल्या याच्यात 2-3 प्रश्न आलेले. ओके काही हरकत नाही, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असे प्रश्न टाकणार नाही. त्यानंतर 21वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मूल्य शिक्षणाचे घटक नाही? पर्याय बौद्धिक मूल्य, बी आहे नैतिक मूल्य, सी सामाजिक मूल्य, डी आहे आर्थिक मूल्य. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी आर्थिक मूल्य. नैतिक, सामाजिक आणि बौद्धिक मूल्य ही मूल्य शिक्षणाच्या चर्चेत महत्वाची आहेत. दिलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आर्थिक मूल्य हे अपेक्षित उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 पाहूया. शिक्षणाचा हक्क. शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला विनामूल्य व सक्तीचे शिक्षण हे कोणत्या कलमानुसार मूलभूत हक्क आहे? पर्याय कलम 19, बी कलम 21, सी कलम 45, डी कलम 15. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर ते ऑप्शन नंबर आहे बी कलम 21A. संविधानातील कलम 21A 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 पाहूया. 23 प्रश्न राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार 5+3+3+4 या शालेय शिक्षण रचनेतील 5 वर्ष हा टप्पा कोणता आहे? पर्याय प्राथमिक टप्पा, बी आहे पूर्व प्राथमिक टप्पा, सी उच्च प्राथमिक टप्पा, डी आहे माध्यमिक टप्पा. या चारही पर्यायांपैकी यामध्ये जे आहेत बघा यामध्ये फाउंडेशन स्टेज पहिल्या 5 वर्षात, त्यानंतर 3 वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षण आणि त्यानंतर मग इयत्ता पहिली आणि दुसरी यांचा समावेश. त्यामुळे दिलेल्या पर्यायामध्ये पूर्व प्राथमिक टप्पा हा अपूर्ण पर्याय आहे. ठीक आहे, चारही पर्याय जे चुकीचे दिलेले. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न पाहूया आता. 24वा प्रश्न आहे ब्लूमच्या संज्ञानात्मक क्षेत्राच्या वर्गीकरणात मूल्यांकन हे कोणत्या स्तरावर येते? पर्याय ए समज, बी अनुप्रयोग, सी विश्लेषण, डी हे संश्लेषण. तर हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी संश्लेषण. जुन्या ब्लूम टॅक्सॉनॉमी मध्ये क्रम असा होता बघा ज्ञान, आकलन, अनुयोग, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन म्हणून इव्हॅल्युएशन असा 6वा जो आहे तो अशा पद्धतीने जे आहे ते स्तर होता. तर त्यानंतर आता प्रश्न पाहूया आपण 25वा. खालीलपैकी रिसर्च गॅप म्हणजे काय? काय आहे खालीलपैकी रिसर्च गॅप म्हणजे काय? पर्याय संशोधनाचा निष्कर्ष, बी केलेल्या संशोधनातील त्रुटी, सी आतापर्यंतच्या संशोधनातील उणीव, डी आहे संशोधनाचे शीर्षक. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी आतापर्यंतच्या संशोधनातील उणीव. एखाद्या विषयावर उपलब्ध संशोधनामध्ये अजूनही ज्या बाबींचा पुरेसा अभ्यास झालेला नाही त्याला रिसर्च गॅप म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता 26वा. वैज्ञानिक संशोधनाच्या टप्प्यांमध्ये कोणता टप्पा प्रथम येतो? पर्याय आकडेवारी संकलन, बी समस्या निवड, सी गृहीतक तयार करणे, डी निष्कर्ष काढणे. या चारही
2 मिनिट.